नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5 ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। कोपऱ्यामध्ये मोजायचं आपल्याला 1.25 इंच अंतर आणि मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। मैत्रिणींनो, हे माप 32 छातीचं आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार ब्लाऊजची कटिंग करायची आहे आणि ही डिझाईन बनवायची। 3.25 इंचाची गळा उंची 9.5 घेऊन 3.25 इंचाची गळा रुंदी घेतली आणि हा बॉक्स सुद्धा आपण तयार करून घ्यायचा आहे आणि इथे द्यायचा आहे छान असा गोल गळ्याचा आकार। आता आपल्याला मोंढ्याचा आणि गळ्याचा आकार घ्यायचा आहे कट करून, कारण इथे आपण पायपिंग नाही करणार आहे आणि कॅनव्हासही नाही लावणार आहे, म्हणून आपण ते कट केलं। ब्लाऊज पीस घेतला, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घेतला। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि गळ्याच्या बाजूने 1/2 इंच अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची। जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई येत नसेल तर रेष मारून घ्या आणि त्या रेषेवरती शिलाई मारा, म्हणजे परफेक्ट शिलाई येईल। आता जो मधला भाग एक्स्ट्राचा दिसतोय तो असं कट करून घ्यायचा आणि पूर्ण असे गळ्यावरती छोटे छोटे कट मारायचे। कट मारताना शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची। आता अस्तरमध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची, म्हणजे परफेक्ट गळा आपला तयार होईल। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, त्याच्याने तुम्हाला रोज छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील। आता कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर घ्यायचं आपल्याला जॉईंट करून। अस्तर जॉईंट करताना कुठे फुगा पडणार नाही याची पण काळजी आपण घ्यायची आहे। बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित हे अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय। तर उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करायचा आणि छान अशी फिनिशिंग आपण आपल्या कपड्याला द्यायची। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचंय। सगळीकडनं जेवढं उरलेलं कापड दिसतंय ते सगळं असं कट करून घ्यायचंय। लगेच आपल्याला हे पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली 1/2 इंच पकडायचा, वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि अशी ठेवून तिला घ्यायची शिलाई मारून। पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। आपला पाठीचा भाग अगदी छान असं तयार झालाय। आता आपण गळ्यापासून आहे ना 1/2 इंच अंतर असं मोजून एक रेष मारून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती रेष मारून घ्यायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी 1/2 इंच मोजून आणि ही रेष आपल्याला पूर्ण करायची आहे। रेष मारून झाली की आपण हा कपडा बाजूला ठेवूया। आता कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, साधारण 1.5 इंच रुंदीची ही पट्टी आपण घेतली, तिला फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आणि तिला सुई दोऱ्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचं। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचंय। त्याच्यानंतर हे आपण करून घेतलेल्या आणखी पट्ट्या साधारण 1.5 इंचाचे त्याचे तुकडे करायचे। बघा, ह्याप्रमाणे 1 इंच 1.5 इंचाचे तुकडे करायचे, म्हणजे आपल्याला ते बरोबर लावले जातील। त्याला असं डबल फोल्ड करायचं एका तुकड्याला आणि बंद बाजू गळ्याकडे करून सुट्टे पदर त्या रेषेवरती घेऊन बरोबर रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि अशी डिझाईन आपण आता ही पूर्ण गळ्याला लावून घेणार आहे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन अशी लावून घ्यायची आहे।
त्याच्यानंतर आपल्याला शिलाईच्या बाहेर आहे ना जे कपडा दिसेल ना, म्हणजे जितकं एक्स्ट्रा निघालं ना ते कट करून घ्यायचंय, सावकाश कट करायचं. इथे ब्लाऊज कट व्हायचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे अगदी सावकाश हे कट करायचंय, अगदी काळजीपूर्वक कट करायचं आणि डिझाईनला छान अशी फिनिशिंग आपल्याला द्यायची. बघा अगदी छान असं आपण हे कट करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला हे चौकोनी तुकडे घ्यायचे, साधारण 2.5 बाय 2.5 चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोण, डबल त्रिकोण करायचा आणि त्याचे दोन्ही टोकं दुमडून ही डिझाईन आपल्याला करायची. हाताकडे लक्ष द्यायचं म्हणजे तुमच्या डिझाईन परफेक्ट अशी लक्षात येईल. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आणि अशी डिझाईन आपण बनवून घ्यायची. आता ही डिझाईन आपल्याला बरोबर त्या डिझाईनच्या शेजारीच ही डिझाईन अशी ह्या पद्धतीने पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. ही डिझाईन लावून झाली की आपल्याला आता काय करायचंय, क्रॉस पट्ट्या आपण घ्यायच्या आहे. जशा आपण गळ्याला लावतो तशाच ह्या पट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहे. त्या एकाला एक जॉईंट करून आपण त्याची लांब पट्टी तयार केली. पुन्हा त्याला डबल असं फोल्ड करायचं आणि कडेला अशी शिलाई मारून घ्यायची. सेम आपण पायपिंगला ज्या पट्ट्या काढतो तशाच हे आपण क्रॉस पट्ट्या काढल्या, त्याला डबल फोल्ड करून अशी शिलाई मारून घेतली आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला सुद्धा आपल्याला पलटी करून घ्यायचंय. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आणि छान अशी आपली ती नॉड तयार होते. आता ती आपल्याला काय करायचं, हे दोन्ही डिझाईनच्या बरोबर शिलाईवरती आपल्याला ती शिवून घ्यायची. म्हणजे त्या पट्टीला आपल्याला दोघं साईडनी शिलाई मारायची. ज्याप्रमाणे आपण लेस लावतो त्याचप्रमाणे ही पट्टी आपल्याला इथे सेंटरला लावून घ्यायची. म्हणजे दोघंही शिलाया आपल्याला इथे झाकून टाकायच्या आहे. बघा ह्या पट्टीमुळे ते शिलाया छान अशा झाकल्या जातील आणि सुंदर असा लुक आणखी आपल्या त्या डिझाईनला येईल. बघा एका बाजूने आपण ही शिलाई मारून घेतली. आता आपल्याला पट्टीच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा ही शिलाई अशी मारून घ्यायची आहे. त्या पट्टीवरती छान अशी आपल्याला लेस लावायची आहे. अगदी सुंदर अशी बारीक नाजूक अशी लेस आपण इथे लावून घेणार आहे. लेस थोडीशी सैल ठेवायची म्हणजे परफेक्ट आपली त्या गळ्याला ती लागल्या जाते. बघा ह्याप्रमाणे आपण ही लेस लावून घेतली. आता लटकन आपल्याला बनवायचे, त्याच्यासाठी चौकोनी तुकडे आपण घेतले. दोन्ही कलरचे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोण मध्ये शिवून घ्यायचंय. त्याचे असे दोन्ही टोकं दुमडायचे एका त्रिकोणचे, ते असे ठेवून आपल्याला घ्यायची नॉड. ती सेंटरला ठेवून ह्या पद्धतीने आपल्याला तिला फोल्ड करून आणि शिलाई मारून घ्यायचं. बघा इथे आपल्या लटकनची शिलाई नीट आली नाही म्हणून आपण इथे उसवून घेऊ आणि पुन्हा एकदा शिलाई मारून घेऊ. बघा ह्याप्रमाणे आपल्याला इथे पुन्हा एकदा इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हे नॉड अशी बाहेर खेचून सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. बघा दोघंही लटकन आपले तयार झालेले. आता इथे आपण ही नॉड साधारण वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. आता आपल्याला घ्यायची पुन्हा एकदा ही नॉड आणि इथे आपण ही जी डिझाईन गळ्याला लावली त्याच्यामध्ये आपल्याला ही नॉड अशी ओवून घ्यायची आहे.
बघा याप्रमाणे. आणि ती नॉट व्यवस्थित करून आपल्याला तिची दोन्ही टोकं आहे ना पॅक करून घ्यायची शिलाईने, म्हणजे ना जेणेकरून ती बाहेर यायला नको. इथे आपण शिलाई मारून पॅक करून घेऊया. जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा ते शोल्डरमध्ये दाबलं जातं, पण इथे आपण आता फक्त डिझाईन बनवतोय म्हणून इथे आपण ही नॉट पॅक करून घेतली. आता सुई दोरा आणि मणी आपल्याला घ्यायचे आणि ह्या पूर्ण डिझाईनवरती आपल्याला सुई दोरा आणि सुई दोऱ्याने हे मणी आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे बरोबर डिझाईनच्या टोकावरती मणी लावून घ्यायचे. आणि डिझाईन आपली पूर्ण झालेली मैत्रिणींनो. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणी, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज बघत जा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.